चला फायनल मॅन ऑफ द मॅच आपण आय थिंक सेमीफायनलचा सामनावरील पुरस्कार आपण नंतर देऊ, परंतु ती टॉस करतोय. एका बाजूला चौदरपाडा संघ आहे, क्रमांक दुसऱ्यावरती रँक करतोय, दुसऱ्या बाजूला नानकर संघ आहे, क्रमांक 1 वरती रँक करतोय. आणि मात्र आपण टॉस करूया. डॉक्टर यशवंत सोरे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, वीरेंद्रदादा चोरगे आज उपस्थित आहेत, दसरथजी कथोरे आज उपस्थित आहेत आणि आमचे गणेशजी कालेकर साहेब आता मात्र इथे उपस्थित आहेत. सामना 2 षटकांचा आहे. नो पॉवर प्ले. ओके, हेड अँड टेल. हेड इज कॉल. फायनल टॉस. जशी मागणी तसा पुरवठा. टॉस जिंकलाय चौदरपाडा संघाने. फक्त डी नाही, बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आणि लगेच आपण या ठिकाणी मी यशवंत सोरे साहेबांना विनंती करतो की आपण समोर या आणि 2 मिनिटांमध्ये आम्हाला या ठिकाणी आपण इथे मार्गदर्शन करायचं आहे. जय दुर्गा ट्रॉफी 2026 कैलासवासी कुमार संयम संजय गायकर स्मृती आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये आज फायनलचा दिवस. बक्षीस समारंभासाठी उपस्थित, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, सर्व खेळाडू आणि सर्व अतिशय जास्त संख्येने उपस्थित असलेला प्रेक्षक वर्ग. सर्वप्रथम मी जय हनुमान क्रिकेट संघ चौदरपाडा, गावदेवी नानकर या दोन्ही संघांना शुभेच्छा देतो की दोन्ही संघांनी आपला चांगला खेळ करून या फायनलचं विजेतेपद कसं पटकावं यासाठी प्रयत्न करावा. खरोखरच दोन्ही संघ खूप तुल्यबल असे संघ आहेत. जर विचार केला तर आमच्या बापदेवपाडा ग्राउंडवर चौदरपाडा संघाने सलग 3 फायनल मारल्या होत्या. खरोखरच अतिशय वाखाणण्याजोगा असं हे त्यांचं एक खेळ होता. त्याचप्रमाणे जर नानकर संघाचा विचार केला तोही अतिशय स्ट्रॉंग असा संघ आहे. तर दोन्ही संघांनी सर्वप्रथम तर फायनलमध्ये पोचले म्हणजे त्यांचा खेळ चांगला आहे म्हणून दोन्ही संघ फायनलमध्ये पोचले. परंतु आत्ता दोन्ही संघांची खरी कसरत आहे की या फायनलचं विजेतेपद कोण पटकावणार. तर आपण दोन्ही संघांनी चांगला खेळ करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करावं अशा मी अपेक्षा ठेवतो. तसंच जर कार्यक्रमाचं आयोजन बोललं तर खरोखरच 100 पैकी 100 मार्क त्यांना द्यायला पाहिजे. एवढं सुंदर आणि अप्रतिम असं आयोजन आहे. मी बऱ्याच स्पर्धा बघितल्या, परंतु मला वाटतं अशा प्रकारचं जे सुंदर नियोजन आहे हे फक्त या ग्राउंडवर आदरणीय राम घरत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केलेलं आहे. पहिलाच वर्ष आहे तरी एवढं जर सुंदर नियोजन आहे तर याच्या पुढे नक्कीच आपल्याला पुढच्या वर्षी यापेक्षा अजून चांगलं नियोजन बघायला मिळेल. खरोखरच राम घरतच नाही तर सर्व त्यांची टीम, कारण प्रत्येक कार्यक्रम जर आयोजन करायचं तर कोणीही एक माणूस करू शकत नाही. त्यासाठी एक टीमवर्क असतं आणि ते संपूर्ण टीम त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे म्हणून एवढं सुंदर आयोजन झालं. मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. दोन्ही संघांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तर लगेचच आपण फायनल मॅचला सुरुवात करणार आहोत. यशवंतजी सोरे साहेबांचे हे गोड शब्द आपल्याला ऐकायला मिळाले आणि जरूर भरभरून त्यांनी कौतुक केलेलं आहे. फायनल मॅच आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. जेथे फिल्डिंग करत असताना प्रथमतः नानकर संघ, तर बॅटिंग करताना तुम्ही पाहता जय हनुमान चौदरपाडा संघ. एका संघानं जिंकल्या 6 ट्रॉफीज, तो नानकर संघ नंबर 1 रँक करतोय. परंतु मला असं वाटतंय की हा जर चषक चौदरपाड्यानं जिंकला तर चौदरपाडा संघ नंबर 1 ला येऊ शकतो. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मित्रांनो, आपण ज्यांची वाट पाहत होतो ते सन्मान्य अनुज देवा ढोले दादांचे या ठिकाणी शुभ आगमन होत असताना तुम्ही पाहतायत. जय दुर्गा ट्रॉफी आणि त्याच सोबत कपिल बलिराम ढोले यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत असताना मी आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हो, निश्चितपणे. आणि अनुजजी ढोले यांच्याबद्दल बोलायचं झालं तर या स्पर्धेमध्ये 2ऱ्या क्रमांकासाठी त्यांनी आम्हाला रोख रक्कम पारितोषिक स्पॉन्सरशिप केलेले आहे. फायनल ओव्हर आणि पावशेकर या ठिकाणी पहिला बॉल कोहलीचा आवित्य मात्र पाहायला मिळतो आपल्याला. या ठिकाणी स्फेअर हाताळलाय आणि पावशेकर या ठिकाणी चला पाहुण्यांना विनंती करतो की जी आपली गाडी आहे ती आपण इकडे घेऊन या, हरकत नाहीये. आज मानवी समंदर आणि आता मात्र पावशेकरला पाहुण्याचा बिझी शेड्यूल आहे, त्यामुळे आता मात्र आपण या ठिकाणी डॉक्टर यशवंत सोरे साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय.
आणि या सन्मान करण्याची विनंती मी पप्पू थळे आपल्यास करतो की आपल्या शुभ हस्ते यशवंत सुरे साहेबांना आपण इथे सन्मानित करावं. एका बाजूला खेळ फायनल मॅच सामना सुरू असेल आणि दुसऱ्या बाजूला काही सन्मान आहेत ते आपण इथे मात्र संपन्न करूया. दरम्यान शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपण देऊन त्यांना इथे सन्मानित करतोय. आणि दरम्यान पाहू शकता या ठिकाणी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम पारितोषिक मात्र या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. अशा आमचे सर्वांचे लाडके युवा नेते हेमा ग्रुप फाउंडेशनचे मिस्टर अनुजी ढोले हेमा ढोले यांचं शुभारंभ झालेला आहे. वेलकम स्वागत. त्यांच्या सोबतीला पाहू शकता त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि या पावसाला आदरणीय ढोले हे सुद्धा आपण त्याच्या सोबतीला आज उपस्थित झालेले आहेत. आपण सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. थँक्यू डीजे कल्पेश किंग. चला आता मित्र विनंती करतोय चालकांना की आपण गाडी जी आहे आपापल्या पार्किंगमध्ये पार्क करा. वेलकम सुस्वागतम अनुजजी ढोले. वेलकम. सोबतीला पाहिलं तर कपिलजी ढोले सुद्धा मात्र आज उपस्थित झालेले आहेत आणि विचार केला तर मात्र लोणार गावचे ते सुपुत्र आहेत. वेलकम सुस्वागतम आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि डॉक्टर यशवंत सुरे साहेब आता मात्र आमच्यापासून रजा घेत आहेत. धन्यवाद सूर्याजी, आपण सुद्धा इथे उपस्थित राहिले. आपला सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चला लगेचच सामन्याला आपण सुरुवात करूया. आता वाहन चालकांना विनंती असेल की गाडी पार्किंग झोनमध्ये लवकरात लवकर पार्क असेल, आता त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं. वेळ आपल्याकडे कमी आहे. 2 ओव्हरचा सामना आपल्याला कंप्लीट करायचा. अक्षय कोळी या ठिकाणी गोलंदाजीला सुरुवात करतो. वाईडनं स्टार्ट केलेला फाईट अराउंड द विकेट. हो फ्लिक केला. विकेट टू विकेट हा बॉल होता हवेत. ओ माय गॉड, झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला फिल्डरनं. काय एफर्ट त्याचे बघायला मिळाले. त्याच्यासाठी टाळ्या वाजतायत आणि 2 धावा याच दरम्यान पूर्णही केल्या जात आहेत. या 2 धावांनी आता स्कोर पुढे जाताना 3 या आकड्यावरती. 2 ओव्हरची मॅच म्हणजे कमीत कमी 20 धावा जोडण्याचा प्रयत्न आता चौदरपाड्याच्या फलंदाजांना करावा लागेल. परंतु समोर मजबूत बॉलिंग अटॅक अक्षय कोळी अँड कदाचित अक्षय थेटे. हो निश्चितपणे आज दोन्ही संघ जर पाहिले तर एकाच ताकदीचे आहेत आणि मात्र वार सुद्धा चांगल्या प्रमाणे पाहायला मिळू शकणार आहे. ओ फटका हवेत केला वाकड्यानं, उंची जास्त आणि त्याच्यामुळे मिड विकेटला नो मिस्टेक. समोर थेटे आहे, कसा चूक करणार. अगदी घारी प्रमाणे चेंडूवरती नजर त्याची होती आणि शेवटच्या क्षणाला मात्र आपल्या हातांची उंजल त्याने बाहेर काढली आणि त्या उंजलीमध्ये चेंडू कैद केलाय. हा क्वालिटी क्रिकेट समीर पाहतोय सध्या 2 संघादरम्यान. चांगला झेल पकडत असताना अक्षय थेटे, प्रतीक वाकडे या मॅच मध्ये असं वाटलं होतं की चांगला खेळेल. मागच्या 3 मॅच मध्ये 0वर बाद झाला होता, परंतु इथे फक्त 2 धावांचं योगदान त्याला देता आलं टीम चौदरपाड्याला. नवीन बॅटर आजचा दिवस गाजवणारा खेळाडू पंकज वाकडे. यस आणि मित्र म्हणतो की चांगली कॅप्टन्सी आज आपल्याला जय हनुमान चौदरपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाली. कारण जो एखादा खेळाडू चांगला एखादा डे मध्ये जर खेळ करत असेल तर जरूर त्याच्याकडे तुम्हाला जास्त फोकस करणं गरजेचं आहे आणि तेच दृश्य मात्र आपण या ठिकाणी सध्याच्या घडीला पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 3 धावा फलक्यावरती परंतु 1 महत्वपूर्ण विकेट्स मात्र चौदरपाडा संघाने इथे गमावलाय. चला स्पीडअप करायचा प्लीज. सध्या पाहतो की इझाली ड्रोन कॅमेरा सुद्धा मात्र या ठिकाणी सध्या हवेत पाहायला मिळतोय. सर्व हे चित्र कॅप्चर करत असताना चला नानकर सगळं आपल्याला विनंती असेल की आपण जास्त बोल एकत्र येऊ नका, कारण यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. आज नानकर संघ न्यू जर्सीच्या अनुषंगाने मात्र या स्पर्धेमध्ये उतरलाय. 6 चषकांच्या सह मात्र संघ पहिल्या क्रमांकावर रँक करतोय आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान चौदरपाडा संघाने 5 स्पर्धा जिंकल्या या सीझनमध्ये. तो संघ सध्या दुसऱ्या क्रमांकावर रँक करतोय आणि आता मात्र ही 2 वाघांमध्ये मात्र ही सध्या झुंज सुरू आहे. अक्षय कोहली मार्गस्थ झालाय, उर्ध विकेट मारा करतोय. पहिला चेंडू फेस करत असताना पंकज तिकडे मात्र बीट होतोय. चेंडू खाली राहिलाय. टाल्यांचा गजर पाहायला मिळतोय. प्रथम तास या चालू सीझनचा विचार केला तर मात्र एवढी संख्या प्रेक्षकांची बिलकुल, क्योंकि ये बड़ी प्रतियोगिता है आणि काय सामना आहे 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये. आणि दरम्यान आमचे 7 स्टार कमिटी मेंबर्स यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. अनंताजी केने, त्याचबरोबर लखनजी पाटील, रामकृष्ण काकडे, राकेशजी दिगाडकर, बाळरामजी मेहर, त्यानंतर सर्वच कैलास पाटील यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. ओ हो समोरच्या दिशेने लॉब करायचा प्रयत्न. अजित पाटील यांनी खरं तर या स्पर्धेसाठी खूपच मेहनत घेतली. 3 दिवस आपल्यासोबत होते. निश्चितपणे सध्या पावसाळी व्यासपीठावरती नेहमीच या विभागामध्ये आम्हाला कुठलाही कार्यक्रम असू द्या
चोरगे परिवाराचा चांगला योगदान मिळत असतो. वीरेंद्रदादा चोरगे सध्या मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्याच्या सुतीला नुकतंच ज्यांचं मात्र इथे शुभागमन झालं आदरणीय युवा उद्योजक देबा ग्रुप फाउंडेशनच्या या युवा कार्यकर्त्यांच्या सोबत सध्या आपण पाहतो इथे ते विराजमान आहेत. अनुज शेठ देबा ढोळे त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम पारितोषिक त्यांच्याकडून लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे या सन्माननीय कपिलजी ढोळे त्यांचं सुद्धा मात्र स्पर्धेसाठी आम्हाला चांगला मोलाचं योगदान. सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने हर्ष स्वागत करतो. आणि इथे मात्र पहा ज्या फलंदाजीला दिवसभर मात्र धावांचा पाऊस पडला तो फलंदाज समीर आता मात्र इथे अक्षय कुलीच्या समोर आता मात्र चाच पडलाय. हो नक्कीच बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आहेत आणि आता इथून नानकरकरांचा आवाज वाढलेला दिसतोय कारण धाव फलकावरती फक्त 3 आणि इम्पॉर्टंट विकेट प्रतीक मैदानाच्या बाहेर झालाय. अक्षय कोळी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ हो पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक चेंडू निर्धाव बॅक टू बॅक 4 चेंडू त्या ठिकाणी डॉट टाकलेत आणि याचबरोबर पहिल्या षटकात यशस्वी खेळ नानकरकरांसाठी ज्यानं धावा खर्च केल्या त्या फक्त 3 आणि 1 विकेट प्राप्त केल्या. यस आणि पाहू शकला या ठिकाणी ज्यावेळी फाटक्या मात्र पंकजने एक्झिक्यूट केला त्यावेळी मात्र थोडीशी नजर हटली आणि चेंडू सरळ येऊन डोक्यावरती मात्र जोराने धडकलाय. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न काय जबरदस्त मात्र सुरुवात अक्षय कोहलीने मात्र या फायनल लढतीमध्ये केलेली आहे. फक्त आणि फक्त या ठिकाणी धावा खर्च केल्या 3. चला गणेश कालेकर यांनी या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आम्हाला दिलेलं आहे आणि त्यांच्याचकडनं प्रत्येक सिक्सरला 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील दिलं जाणार आहे. दोन्ही टीमसाठी सुवर्ण संधी असेल फायनल मॅच साठी. वा काय संकल्पना आहे गणेशजी कालेकर साहेबांची. त्यांनी आपल्या मुलांना तर मात्र इथे सहकार्य केलेलं आहेच परंतु इथे दोन्ही संघातील खेळाडूंसाठी आता मात्र त्यांचं या ठिकाणी ATM ऑन आहे. दरम्यान पुण्यजी पाटील यांचं शुभागमन त्यांचं करूया हार्दिक स्वागत. अक्षय कुलूने मात्र षटकात सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती पाऊस केला या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात केली होती. फेकी थोडीशी रॉंग आली. डायरेक्ट हिटची आवश्यकता. लाऊड अपील आणि ते मात्र पंचाकडे मात्र निर्णय सोपवला टीव्ही पंचांकडे. रनआउटच्या स्वरूपात सिंगल धाव तर मात्र या ठिकाणी पूर्ण केली होती आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये सुतारचा डायरेक्ट निशाणा जरूर लागलाय परंतु आता मात्र आदित्यने मात्र ही बॅट जी आहे ती मात्र वेळेवरती ग्राउंडेड केलेली आहे की नाही हे आता मात्र पाहावं लागेल. क्लोज निर्णय आणि आदित्य वाकडेची विकेट्स फार महत्वपूर्ण राहणार आहे दोन्ही टीमसाठी. हे दृश्य पहा की स्लो मोशन इट्स नॉट आउट. 2 धावा कंप्लीट आणि 2 धाबे संघाची धावसंख्या पुढे जात असताना 5 या आकड्यावर. अक्षय थेट आता मात्र पाऊस केला ठिकाणी मार्गस्थ झालाय. चेंडू पेस परंतु चेंडूचा फेस काढलाय. या स्पर्धेतील सर्वात मोठा सिक्सर अगदी मोरिया मिसल मध्ये जाऊन मात्र लँडिंग झालाय. आजाव अनलिमिटेड पाव खाकर नायनर पेक्षा लांब षटकार. जबरदस्त फटका. अक्षय थेटेच्या विरुद्ध पहिल्यांदा एवढा लांब लचक सिक्सर कोणत्या बॅटरने मारला असेल तर त्याचं नाव आहे वन साइड हिरो आदित्य वाकडे. आणि दरम्यान पाहिलं तर या विभागामध्ये आपण जर विचार केला तर DY फाउंडेशन जी संस्था आहे त्या संस्थेला मित्रमंडळी कुठल्या प्रकारचा तोड नाहीये कारण या संस्थेचा विचार केला तर कुठला वैयक्तिक ध्येय नाहीये. जरूर आपण त्या संस्थेबद्दल जरूर चर्चा करू परंतु या ठिकाणी फटक्या पाऊस अजून एक मोठा खेळायचा होता परंतु एलिव्हेशन नाहीये. चेंडू सरळ एस्टाच्या पाठीमागे जरूर गेला होता परंतु मात्र त्या ठिकाणी डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतो आणि सगळी धावसंख्या असतील. नक्कीच 11. आणि चर्चा DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्याची आपण करत होतो आणि या स्पर्धेसाठी देखील युवा नेते वीरेंद्र दयानंद चोरगे साहेबांनी आम्हाला भरपूर मोठी साथ दिलेली आहे आर्थिक पाठबळ दिलेला आहे त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. ओहो ऑन साइडला पुलचा फटका बॉल हवेत आणि क्षेत्ररक्षकाला चांगला झेल पकडत असताना थेटेचा पलटवार ऍक्शन पर रिॲक्शन विकेटचं पतन. जरूर वीरेंद्र दादा चोरगे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर समीर आय थिंक आपल्याकडे वेल कमी शिल्लक राहणार. एवढं मोठं कार्य त्यांचं या विभागामध्ये पाहिलेलं आहे. अविरतपणे आहे ना. फक्त ही स्पर्धा तर नाहीये मग या विभागामध्ये कुठली स्पर्धा असू द्या कुठलं कार्य असू द्या DY फाउंडेशन आणि चोरगे परिवार कधी मात्र मागे राहिलेले नाहीये. चर्चा तीच करतोय की विरासत
अगदी आपण त्यांच्या आजोबांपासून ती सुरुवात पाहतोय, त्यांच्या वडिलांनी तेच पाऊल पुढे टाकलं आणि आता तोच वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न आज वीरेंद्रदादा चोरगे करतायत. आणि ज्या क्रीडांगणावरती सध्या आपण समीर खेळतोय त्याची सुद्धा मात्र काया पलट चोरगे परिवाराने केलेली आहे. म्हणजे फार मोठं योगदान राहिलं या विभागासाठी. परंतु आता इथे कुणाल आलेला आहे. 11 धावा धावफलकावरती थेटेनं बॅक करत असताना पहिल्याच 2 बॉलवर 8 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर एक डॉट आला आणि आदित्य वाकडीची विकेट. एखादा मोठा फटका कुणालला शोधावा लागेल फायटिंग करण्यासाठी. ओव्हर द विकेट, थेटेचा बॉल हवेत आहे, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव तरी इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 13 झाली, परंतु मी म्हणेल या सेशन मध्ये योगी सर 15 ते 16 धावा देखील तेवढं सोपं काम नसणार आहे. परंतु त्या धावा मात्र आता शेवटच्या चेंडूवरती समीर इथे जोडावा लागतील. 2 पेक्षा अधिक धावा जर या चेंडूवरती आल्या तर मात्र मॅचला मजा येऊ शकेल. आणि शेवटचा बॉल आता मात्र या ठिकाणी फेस करतोय कॅप्टन कुणाल सुतार. थेटे चाललाय, मार्ग झालाय. हो, फटका चांगला केल्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बागची ग्रीप हातामध्ये फिरली. सिंगल धाव मात्र कंप्लीट चेंडू अजूनही शोधतायत. संकेत दलवी आहे तिकडे होते आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि या 2 षटकांचा आय थिंक पहिला डाव मात्र इथे संपन्न झालाय. 15 धावा इथे लागल्या गेल्या आणि आता मात्र फायनलचा किताब पटकावण्यासाठी मात्र या ठिकाणी एकविरा गावदेवी नानकर संघाला इथून 16 धाव्यांची गरज. नक्की 16 धावांचं लक्ष आहे. चला टीम चौदरपडा मित्रांनो, आता बघा समोर नानकर संघ आपला संघ, त्यांना बॅटिंग करायचे, त्याच्यामुळे तुम्ही लवकर फिल्डिंग लावा. आणि चला नानकर आपली जोडी लगेचच मैदानामध्ये पाठवा. 16 धावांचं लक्ष. कोण जिंकणार जय दुर्गा ट्रॉफी लोणार. परंतु आज योगी सर खरोखरच ही गर्दी पाहून आणि हा पाहुण्यांचा प्रेम पाहून लोणारकरांनी काय कमावलं, पैसा नाही कमावला तरी संपत्ती आणि हा नाव कमवलाय. जय दुर्गा ट्रॉफी सक्सेस झाली असं वाटलं असेल तर प्रेक्षकांनो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या जय दुर्गा लोणारसाठी. निश्चितपणे. आणि हे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहू शकला ऑन स्क्रीन वरती. आज अगदी रॅलिंगच्या चौफेरे बाजूने मात्र प्रेक्षक वर्ग मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय या ठिकाणी प्रेक्षकांची मात्र साथ मिळाली. आज सुपर संडे, सुपर मॅचेस आणि आज सुट्टीचा दिवस आणि मात्र सर्व प्रेक्षकांनी मात्र ही आवर्जून स्पर्धा पाहिली गेली. ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा मात्र भरपूर प्रेक्षक व्ह्युअर्स आमच्या सोबतीला मात्र जोडलेले आहेत. सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतोय. आणि खऱ्या अर्थानं आज मी मगाशी सुद्धा उल्लेख केला की आज लोणार गावाचा नेटवर्क आणि जयदुर्गा स्पोर्ट लोणार संघाचा नेटवर्क या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला आपल्याला कोणता सिम ते वापरतात हे मला माहिती नाहीये, पण तो नेटवर्क फार लॉंग आहे. आय थिंक 5G असावा. नाही, एवढा प्रचंड जर जनसमुदाय, कारण सांगतात ना की तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या घराच्या पायरीवर चपला किती आहेत ना यावरून तुमची श्रीमंती ओळखली जाते. तुमच्या सुखात किंवा तुमच्या दुःखात किती माणसं येतात यावरून तुम्ही किती श्रीमंत आहात. तुमचा पैसा हा कोणी मोजणार नाही. तुम्ही काय खाता, तुम्ही काय पिता, तुम्ही कसे जगता, परंतु तुमच्या सुखादुखात येणारी ही जी मंडळ आहे ना यावरून खऱ्या अर्थानं तुम्ही आयुष्यभर आजवर कमवलेली संपत्ती दिसून येते. आणि आज या स्पर्धेमध्ये ते आपल्याला बघायला मिळालं. आणि मला अजूनही आठवते की राजेंद्र पाटील सरांचं वाक्य हे समीर आहे की तुमच्याकडे किती बंगले आहेत, तुमच्याकडे किती गाड्या आहेत, तुमच्याकडे किती सोनं आहे, यापेक्षा तुमच्या घराच्या समोर तुमच्या पायरीसमोर किती चपला आहेत याला फार महत्व आहेत. आणि तुम्ही आजवर कुठेही कुठल्याही क्षणाला तुम्ही जा, दयानंद चोरगे साहेबांच्या अगदी पायरीसमोर ते तुम्हाला चपला पाहायला मिळतील. हा त्यांचा प्रेम, ही त्याची मेहनत आणि त्याची श्रीमंती मात्र आपल्याला त्यांनी कमवलेली पाहायला मिळते समीर. हो, नक्कीच नक्कीच हीच तर खरी श्रीमंती आहे. आणि आज खरोखर ही श्रीमंती मोजायला कितीतरी चार्टेड अकाउंटंटांना कमी पडतील. परंतु आता मात्र आपण मॅचकडे फोकस करूया. बोलण्यासाठी भरपूर वेळ आपल्याकडे नाहीये, शब्द तर भरपूर आहेत परंतु वेळ तेवढा नाहीये. आणि सलामीची जोडी अंकित दलवी आणि सोबतीला अक्षय थेटे आलाय. 12 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. 16 ओव्हरीच धोक्याचं हे असं पूर्वी फार गाणं प्रसिद्ध झालं होतं, परंतु या 16 धावा धोक्याच्या की यशाच्या ते आपल्याला बघायला मिळतील. जरूर समीर, हे जे विश्लेषण आपण पूर्वी पाहायचो की 16 वर्ष धोक्यात, परंतु आता कुठला वर्ष धोक्यात आहे याचा सुद्धा मात्र आपण या ठिकाणी ज्ञान लावू शकत नाहीये. चला मॅच सुरू करा. चर्चा सुरूच राहणार आहे कारण आज बोलण्यासारखं भरपूर आहे. कारण योगी पाटील सर कॉम्बॉक्स मध्ये मग काय शब्द संपणारच नाहीत. चला चला प्रेक्षक वर्ग आपण रेडी राहा. एका आईबाजेलसाठी तब्बल 1000 रुपीज महेश शेटकुंभार यांच्याकडून 500चं पारितोषिक, मयंक थळे आणि अनुज थळे यांच्याकडून 500चं पारितोषिक. आणि इथे मात्र सुरुवात झाली. धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज खेळपट्टीवरती पोहोचले आणि पहिला चेंडू मात्र या ठिकाणी अंकित दलवी डॉट खेळतोय. क्या बात आहे. चला
साठी आता आईवा झेल साठी प्राइस वाढलेला आहे, ते असेल 2000 रुपयांचं. चला निलेशजी तळे यांच्याकडनं 1000 आणि महेश शेटकुंभार यांच्याकडून 500, मयंक तले यांच्याकडून 500 आणि अनुष तले यांच्याकडून 500. क्या बात आहे. चला प्रेक्षक हो तयार राहत की नाही, परंतु फलंदाजांना तेव्हा मारावे लागतील. आणि राम घरत यांच्याकडनं सुद्धा 500. चला वाह, म्हणजे आपकी शाम किसी कॉर्नर पे मात्र अगर आप चाहते हो तो एक कैच तुमको पकड़ना पड़ेगा, लेकिन रैलिंग के बाहर, मैदान के अंदर नहीं. हो, परंतु त्यासाठी फलंदाजांना मारावे तर लागतील. मारतील समीर. फायनलची मॅच आहे मित्रांनो. दोन्ही टीम साठी एकदा टाळ्या असू द्या. मदन शेठ वाकडे यांच्याकडून आता मात्र चौधरपणाकरांसाठी मात्र या ठिकाणी पारितोषिक आलेलं. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर या ठिकाणी 1000 रुपये पारितोषिक. आदित्य वाकडे समोर आणि जरूर आपण बघितलं 3 सिक्सर आले तर काम 25 आणि 3 विकेट आले तर मग काय काम 26 करू शकतात ते चौदरपाड्याचे गोलंदाज, कारण गोलंदाजी त्यांचा हा प्रमुख अस्त्र आहे. आणि तसंही आज काम 25 करण्याची वेळ आलेली आहे. आदित्य पुन्हा मात्र या ठिकाणी मार्गस्थ झाला. बॅटच्या हातल्या कडीला मात्र चेंडू स्पर्शी झाला आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडू संत गतीने चालला. राम थोडासा मिस्टेक करतो आणि पाहू शकाल त्या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. अजूनही आता 500 वाढलेले आहेत. गणेशजी खालेकर यांच्याकडून 500, राम घर यांच्याकडून 500, महेश कुमार यांच्याकडून 500, 1000, निलेश थले यांच्याकडून 1000. चला आता मात्र या ठिकाणी जरूर सर्व पारितोषिक आपण देणार आहोत, परंतु आता मात्र मॅच कडे आपण फोकस करूया. नक्कीच. आणि मित्रांनो, या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम क्रमांक लाभलं ते गणेशजी काळेकर यांच्याकडनं कॅश प्राइज, द्वितीय क्रमांक अनुजजी ढोळे साहेब यांच्याकडनं कॅश प्राइज, तृतीय क्रमांक हनुमानजी तरे साहेब यांच्याकडनं कॅश प्राइज. आणि या ज्या सर्व ट्रॉफीज आहेत ना, प्रथम, द्वितीय आणि तृतीय, क्रिकेटमधील फार मोठं नाव म्हणजेच MD शेट. निश्चित त्यांना मात्र आपण विसरू शकणार नाहीये, ज्याने मात्र या विभागातील क्रिकेटला सुरुवात केली. परंतु आदित्यला कोण विसरणार? काय गोलंदाजी करतोय. आवडले असेल तर टाळ्यावर हरकत नाहीये. 1 साइड हिरो निघालाय त्याच्या रस्त्यानं. कोणी आडवा आला तर त्याला तोडल्याशिवाय सोडणार नाही, अशा वृत्तीचा खेळाडू आहे. आणि जरूर आपण बघतोय की वाकडेच्या वाकड्यात गेलात तर मग भारी पडेल. आणि काय गोलंदाजी केली आहे. 3 धावा 4 बॉल मध्ये आणि अजूनही 13ची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 8 बॉल. निश्चितपणे हे 2 चेंडू मात्र या ठिकाणी फार महत्वपूर्ण राहणार आहेत. हो, अजून एक चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची लाईन पाहू शकला या ठिकाणी लेग स्टंपच्या पलीकडे आणि हेच पंचाने हेरलंय. आणि त्या मात्र पाहू शकेल त्या ठिकाणी व्हाईट साठी आय थिंक रेफर केलाय, परंतु चेक केलं जाईल. चला टीव्ही अंपायर चेक करतायत. चला आता मात्र या ठिकाणी पंचांकडे रेफर केला व्हाईट साठी आणि टीव्ही पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. इट्स व्हाईट बॉल. चला लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल आहे. उमेश केने सिनियर आणि पंच. 3 सिक्सर जर इथे आले तर युवा नेते अनुष डोले यांच्या माध्यमातून 4491 रुपयाचं पारितोषिक त्या फलंदाजाला दिले जाणार. फटका राम चौधरी चेंडूच्या खाली थेट त्याची विकेट आणि आता प्रेक्षकांमध्ये जल्लोष. वा बाई वा, वा बाई वा. ठोको डीजे, ठोको कल्पेश डीजे. डीजे बक्षीस पे बक्षीस. शेअर मार्केट गरम झालाय, वातावरण थंड आहे, परंतु सामना टाईट झालाय. आणि जर इथे चौधरपणाकरांनी जर विकेट हॅट्रिक संपन्न केली तर हेमंत वाकडे यांच्याकडे सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. कुंडलिकजी पाटील यांच्याकडे सुद्धा मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे विकेट हॅट्रिक साठी. इथे मात्र विकेटचं पतन 4ला 1 आणि आता मात्र समीकरण 7-12. या 7-12 समीर अनेक घरं उद्ध्वस्त केली, अनेक घरं जोडली, परंतु क्रिकेटचा 7-12 कोणाच्या नावावरती जाणार. हो, ऑन साइडला खेचून मारला, चेंडू चालला जमिनीच्या मार्गाने, सिंगल धाव तरी ते कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न करणार नाही, कारण समोर कुणाल आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त धावा खर्च केला या ठिकाणी 5. गोलंदाज आदित्य बाकडेनं आणि आता मात्र विजयासाठी 6 बॉल आणि 11 धाब्यांची गरज. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. आईवा झेल पकडण्यासाठी पब्लिक तयार आहेत. 3000 रुपये त्यांना मिळतील, परंतु गर्दी इतकी आहे की कॅच जर आलीच तर एकमेकाला तुडवू नका दादांनो, वाटून घ्या.
परंतु रिले जर तुम्ही झेल पकडला तर पारितोषिक दिले जाणार नाहीये. अगदी बरोबर, एकानंच तो झेल पकडायचा आहे. परंतु प्रतीक वाकडे ज्याच्या खांद्यांवरती आता पूर्णपणे जबाबदारी मित्रांनो आपण पाहतोय ती चौधरपाडाकरांची आणि टू दळवी ब्रदर्स ज्यांना अनेकदा मी तर म्हणेल आज संकेत दळवी आहे ना, हा बॅटर गोल्डन सिक्सर वाला बॅटर आहे. त्याला नेहमीच शेवटच्या बॉलवर 1 बॉल 6 1 बॉल 4 द्या, तो आवर्जून मारतो. म्हणून या गोल्डन बॉय कडनं त्यांना खूप सारा अपेक्षा असेल. आणि समोर आहे प्रतीक वाकडे, हे सुद्धा मात्र आपण विसरू शकणार नाहीये. वाह, वार पे वार. आणि त्याच वेळेला तर आम्ही उल्लेख केला होता की या ठिकाणी आज 2 शेरों के बीच में लड़ाई देखने को मिल रही है. 6 गेंदे अभी भी आना शेष और 6 गेंदों में 11 रनों की जरूरत. प्रतीक वाकडे प्रिन्स ऑफ चौधरपाडा आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी संकेत दलवी आता मात्र या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. चला प्रतीक आपण खेळायला सुरुवात करायची आहे. लेफ्ट आर्मन पहिला बॉल ऑनचला खेचून मारलाय, चेंडू चालला अगदी मिड विकेटला. कुणाल मात्र चेंडूवरती वेगाने झेपावला, सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली. असं वाटतं की समीर या सामन्याचा रिझल्ट जो आहे तो आता मात्र क्लोज जाणार आहे, कारण 5 बॉल शिल्लक आणि विजयासाठी इथून 10 धाब्यांची गरज. जरूर जरूर 5 बॉल 10ची गरज आहे. जोरदार टाळ्या वाजवा प्रेक्षक हो, तुम्हालाही बक्षीस आहे. सामना आवडला असेल तर चौधरपाड्याचे समर्थक होऊन जाऊ द्या टाळ्या. आणि नानकरकर आलेत नाहीत, मला वाटतं टाळ्या वाजत नाहीयेत. चला एकदा गर्जना करूया की बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर शंभूराजे महाराज की जय. आहेत पब्लिक जागे आहे समीर, आणि आपल्यालाही जागे राहावं लागेल. 5 बॉल 10. अंकित स्ट्रायकिंग एंडला, लेफ्टी बॅटर, क्लासिकल बॅटर. ओ हो उडवलाय आणि बॉल भिरकावून दिलेला आहे. सरळ सीमा पार षटकार. मॅच मध्ये पलटवार. नानकरकरांचा ढाळा वाक. नाद करतय काय, आणि प्रेक्षकाने 3000 सुद्धा मात्र त्या ठिकाणी गमावले. संधी होती आणि संधी मात्र तिथे गमावली. परंतु आता मात्र षटकारामध्ये पाहिलं तर या ठिकाणी या सामन्याची पूर्णपणे हवा काढलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 5 बॉलमध्ये 11ची गरज होती, परंतु आता मात्र समीकरण आपण पाहिलं तर आता मात्र 4 बॉल शिल्लक. एकूण संघाची धावसंख्या पाहिली तर या ठिकाणी 12 झालेली आहे. 4 धाब्यांची गरज आहे. आय थिंक 4 बॉल आणि 4 धाबा. बॉल ट्रोन इक्वेशन. जबरदस्त सामना. पहिल्या षटकामध्ये 5 खर्च केलं, त्या आदित्यनं या षटकाचा विचार केला तर प्रत्येक 2 बॉलमध्ये आतापर्यंत 7 खर्च केल्या आणि आता मात्र 4 मध्ये 4ची गरज. परंतु इथे मात्र पाहू शकेल चेंडू खाली राहिला, बॉडीला बरेच छोटा चेंडू पाहायला बोलतो. सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगल वरतीच आता मात्र अंकितला मात्र या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. लेग बॅटच्या स्वरूपात धाव इथे मात्र या ठिकाणी ऍड केली जाणार. इथे मात्र धाबा कशा रीतीने येतात हे महत्वाचं नाहीये, धाबा येणं गरजेचं आहे. जरूर जरूर संघर्ष करावा लागेल, कारण संघर्षाशिवाय ना तुम्हाला जिंकण्याची चव ही गोड लागणार नाही. आणि जेवढी मेहनत कराल, जितका संघर्ष कराल, विजय तेवढा मोठा होणार आहे. आणि या दोन्ही संघांना हे वर्ष, हे हंगाम पूर्ण गाजवलंय. आणि कदाचित इथून आता आपण बघतोय चौधरपाडा जिंकला तर नंबर 1 तो संघ येऊ शकतो. आणि जर नानकर जिंकला तर त्यांचं स्थान कोणी हिसकावून घेऊ शकत नाहीयेत. हा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, या एक्स्ट्रा धावा आणि आता नानकरकरांचा आवाज. नाद करती काय. अगोदर तर आपण कर्ज बाजारी आणि त्याच्यामध्ये हे उसने शेजारी या धावांपासून मात्र चौधरपाडाकरांना मात्र इथे सावध राहावं लागेल. आणि आता मात्र समीकरणामध्ये झाला बदल. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये आता मात्र विजयासाठी या ठिकाणी 2 आणि 2 धाबीची मात्र या ठिकाणी आवश्यकता टीम नानकरला. यालाच म्हणतात दिमाग की बत्ती जलाय. आणि मात्र पावशकाल सिंगल धाव कंप्लीट. स्कोर आर लेवल. 1 चेंडू नव्हे 2 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. हा फायनल करंडक जिंकणार कोण, चौधरपाडा की नानकर. वॉट अ मॅच. जसा सामना हवा होता तसा सामना मात्र प्रेक्षकांना, आमच्या मान्यवरांना बघायला मिळाला. आणि या स्पर्धेचा विजय होत असताना जयदुर्गा ट्रॉफीचा जोपर्यंत पंच मात्र या ठिकाणी सामना क्लिअर करत नाही तोपर्यंत कुठलाही संघाचा प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये जाणार नाहीये, याची आपण नोंद घ्या. और अगर अंपायर यहाँ से ग्रीन सिग्नल देते तो कोई भी अंदर आएगा. आने दो अभी टाइम उनका आया है. 2 गेंदे बाकी और 2 गेंदों में 1 रनों की जरूरत. आणि योगी सर षटकार मारला तर या बॉलवर म्हणजे अंकित मॅच जिंकून देईल आणि प्रेक्षकाला संधी मिळेल 3000 कमवण्याची. क्या बात आहे. आणि अंकितला सुद्धा 500 मिळतील बघा या एका सिक्सर साठी बॅटरला. चला
प्रेक्षकांना जरूर आता संधी आहे 6,000 आई वाजेल, परंतु अंकित षटकार मारेल का हा प्रश्न आहे. की तो मात्र सिंगल साठी मात्र इथे प्रयत्न करेल. 2 बॉल 1 ची गरज आणि मात्र अखेर सिंगल धाव कंप्लीट आणि या चषक्यावरती डाव कोरलाय आई गावदेवी नानकर. आणि हा प्रेक्षकांचा जनसमुदाय पहा, वाह वाह काय या ठिकाणी खेळ पाहायला आपल्याला स्पर्धेमध्ये. आणि या चषक्यावरती नाव कोरला नानकर आणि नानकर घराच्या आता मात्र खात्यामध्ये एकूण 1 नाही 2 नाही 3 नाही तर तब्बल 7 चषक. नक्कीच बघा पाहुणे, स्पर्धा संपत आली तरी पाहुणे काही संपत नाही. कमॉन डीजे नाचू द्या. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि होऊन जाऊ द्या डीजे कल्पेश. जरूर आम्ही त्यांचं अगदी वाक्यात उदाहरण देऊ शकत आहे, परंतु दानशूर व्यक्ती आहेत आणि नेहमीच या विभागासाठी अगदी या जनसेवेचा वारसा घेऊन पुढे जाणारा व्यक्ती अर्थात स्वर्गीय परिवाराचा हा हिरा मी म्हणेन आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. वीरेंद्र चोरगे साहेबांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत आणि मी विनंती करतोय पप्पूजी तलियाना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय वीरेंद्रदादा दयानंद चोरगे साहेबांना या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. एकदा टाळ्या असू द्या वीरेंद्र चोरगे साठी. नक्कीच नक्कीच.